नमस्कार, सुप्रभात. मी विश्वास आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नेचर वाईब्स या चॅनलमध्ये. आज मी 28वा मुंबई पुष्प महोत्सव पाहायला जातोय. हा महोत्सव जगप्रसिद्ध असलेली मुंबई महानगरपालिका हिने आज 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत वीर माता जिजाबाई भोसले उद्यान येथे आयोजित केलेला आहे. हा महोत्सव सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सुरू असणार आहे. आता आपण तिकडे जाऊया आणि त्याची सविस्तर माहिती घेऊया. आता आपण वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय इथे पोचलेलो आहोत आणि इथे समोरच पुष्प महोत्सव आयोजित केलेला आहे आणि इथे पार्किंगची व्यवस्था देखील आहे. आपण आल्यानंतर आपली 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल ती आपण इथे पार्क करू शकता. सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. आणि हा पर्यावरण रक्षणाचे धडे मुलांना बालवयातच दिले. पर्यावरण रक्षणाचे मस्त वाटतंय ना. लहानपणीच त्यांच्यावर केले तर पुढे जबाबदार नागरिक म्हणून ते आपलं कर्तव्य नक्कीच पाळतात. आणि म्हणून पर्यावरण रक्षणाची, पर्यावरण जोपासण्याची, पर्यावरण संवर्धनाची जाणीव बालकांमध्ये अतिशय लहानपणापासूनच जोपासणं महत्त्वाचं असतं. ते काम त्या मुलांना ज्ञान देणारे शिक्षक करत असतात. आणि छोट्या छोट्या पर्यावरण हा शब्द येतो. पालवीच्या सावलीची गोपीनाची, पालवीच्या सावलीची गोपीनाची जिलेबी आहे. हॉकीचा ना. मस्त वाटते ना ममता. मध्ये सुमारे 53 एकर भूखंडावर उभारण्यात आलेल्या देशी विदेशी प्राणी पक्षी जलचर उपचारांचा समावेश आहे. आणि यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेला अशोक स्तंभ, भारताचे राष्ट्रीय ध्वज तिरंगा, भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय फळ आंबा,
राष्ट्रीय पक्षी म्हणून राष्ट्रीय खेळात आम्ही मांडलेले आहे. मी काय बोलत होतो तुला खूप छान वाटतंय. हा प्रॉपर हे केलं ना तर होणार. माझ्याकडे ऑन एन ॲव्हरेज अराउंड 45 टनचं प्रोडक्शन असतं दरवर्षी. 200 प्राणी असतात. 200 बकऱ्या यांनी गिवन पॉईंट ऑफ टाईम. गावी आलं की एकदा चक्कर मारा म्हणजे तुम्हाला सगळंच बघता येईल. प्रज्वलन होता है.
दिव्या दिव्या रे दीपत्कार, काने कुंडल मोतीहार. असं घराघरात सांजेच्या वेळेला दिवा लागतो. तसंच कुठल्याही कार्याच्या आरंभी सुद्धा दीप प्रज्वलन करण्याची आपली प्रथा आहे. त्यानुसार दीप प्रज्वलन झालेलं आहे मान्यवरांच्या हस्ते आणि आम्ही त्यांचं मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेला पुष्पोत्सव फार अप्रतिम आहे. मी तिथे काही दुर्मिळ झाडे खरेदी केली, जसे की अनंताचे झाड आहे, हे रुद्राक्षाचं झाड आहे, हे चेरीचं झाड आहे आणि हे लिचीचं झाड आहे. आपण देखील अशी काही दुर्मिळ झाडं तिकडे जाऊन घेऊ शकता. मी आपल्याला बोलीन आपण या प्रदर्शनाला नक्की भेट द्या. मी आपल्याला आता भेटतो एका नवीन ब्लॉगमध्ये अशीच एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा आणि खुश राहा.